यो धोंड्याचा महिन्याने आता नवीन काय विषय असते आमच्या वेळेला काय नव्हतं. आमच्या सासऱ्यानं लगीन लावला आणि तू वैकुंठाला जाऊन बसलाय. आयुष्यात आम्हाला जत्राला जेव्हा बोलली तिथेच आमचं नशीब समजतो. ती बी दुसऱ्या दिवशी जेव्हा बोलणार आम्हाला. रात्री राहिले सुक्यातल्या 4 पोटी त्याच घालून त्यात रसा वाढवून आम्ही जेव्हा वाढवायची. होय असलंच केलं. याच्यावर आम्ही कवा केलं नाही. आता तर कोणतरी जावयानं म्हणून चांदी चप्पल गिफ्ट दिलाय जावयाला. आम्हाला दाढी करायचं असताना कवा पैसे दिले नाही. लगीन लावलाय ती निघून गेलाय. पण आमच्या सासूबाई आम्हाला जत्राला जेव्हा बोलते तीच आमचं नशीब मला आहे. नाहीतर आम्हाला कवा कापडा आम्हाला नको जात सोडा. आमची कापडं ठीक आहेत. बायको दिवस तर बोंबाल त्यांनी एक कुठनं नवीन आणलाचा म्हणून त्यात काय वाद नाही. पण ही धोंड्या सिस्टीम आम्हाला काय माहित नव्हती. आत्ताच आम्हाला कळली बरं काय. काहीच माहित नव्हतं. तर आता तुम्हाला कोणाला माहित होतं काही माहित नाही. पण आम्हाला तर आत्ताच कळली. आम्हाला बोलू त्याच सासरवाडीत बहुतेक आम्ही चपलाला भूत उडायला त्यांच्या उंबराला लागतोय. पण आम्हाला बोलवत नसतील त्यात काय विषय नाही. तर आमचं टकलं चमकतेल त्यांच्या डोळ्यावर ऊन पडतं असं म्हणतानाच. दुसरा काय यातला विषय नाही. तुम्हाला यातलं कितीपत माहित आहे ते काय माहित नाही आपल्याला. पण आम्हाला तर पहिल्यांदाच कळली. बघा सासूबाई रागाने किलोभर सोनं फेकून मारा आमच्या तोंडावर त्याच्या आईला त्याच्या जाऊ दे साडून.